नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले मित्रांनो 23 मार्च 2024 पर्यंत याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये जवळपास 24 प्लस घटकांची माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे. 24 जिल्ह्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर यामध्ये SRPFचं सुद्धा सांगणार आहे, त्याचबरोबर शिपाईचं सुद्धा सांगणार आहे, बँड्समनचं सुद्धा सांगणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर बँड्समन भरतीबद्दल सांगा, तर बँड्समनमध्ये सुद्धा सांगणार आहे किती फॉर्म आले, चालकबद्दल तुम्हाला सांगणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी शिपाईबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर सर्व घटकाची माहिती तुम्हाला देणार आहे. तर आज मित्रांनो 23 मार्च 2024 पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले आतापर्यंत, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक मदत होणार आहे की तुम्हाला एक असा अंदाज मिळणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरला पाहिजे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरला नाही पाहिजे. तर ते तुमच्यावर डिपेंड करते मित्रांनो, तुमच्या प्रॅक्टिसवर, तुमच्या मेहनतीवर. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो जिल्हा आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी मुंबई पोलीस ड्रायव्हर. तर या ठिकाणी जवळपास 22,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे. तर CP मुंबई या ठिकाणी मित्रांनो 81,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. आणि या ठिकाणी जवळपास मित्रांनो मिनिटांनी फॉर्मची संख्या वाढत आहे. तर त्या अंदाजाने तुम्ही या ठिकाणी धरू शकता तुम्ही. तर जवळपास या ठिकाणी 81,000 प्लस जास्तसुद्धा असू शकते. ठीक आहे. तर CP मुंबईला जवळपास 81,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृहामध्ये 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF त्यानंतर SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर आहे. तर या ठिकाणी 2,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 8 मुंबई आहे. तर या ठिकाणी जवळपास 7,000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृह या ठिकाणी 14,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे. तर SRPF जालना या ठिकाणी 4,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 12 हिंगोली आहे. तर SRPF 12 हिंगोली या ठिकाणी जवळपास 5,000 प्लस अर्ज आले. त्यानंतर SRPF गट क्रमांक 9 अमरावती आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये टाकण्यात आलं गलतीनं. तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 7,000च्या जवळपास आपण धरून चला एवढे या ठिकाणी अर्ज आलेले आहे. ठीक आहे. 7,000च्या जवळपास अमरावती SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी 7,000 प्लसपर्यंत या ठिकाणी अर्ज आलेले एक लक्षात ठेवा. त्यानंतर SRPF 12 हिंगोली आहे. तर या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण. तर अमरावती ग्रामीण या ठिकाणी जवळपास 5,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे, मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर नागपूर सिटी आहे. तर नागपूर सिटी या ठिकाणी जवळपास 4,600 प्लस आतापर्यंत या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन आहे. तर CP मुंबई बँड्समन या ठिकाणी 2,300 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. CP मुंबई बँड्समन या ठिकाणी. त्यानंतर SRPF बिडसी कॅम्प गोंदिया 15, SRPF गट क्रमांक 15 बिडसी कॅम्प गोंदिया. तर या ठिकाणी 5,850 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF नागपूर आहे. तर या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP रायगड आहे. तर या ठिकाणी 5,300 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP भंडारा आहे. तर SP भंडारा या ठिकाणी 1,430 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP वर्धा आहे. तर SP वर्धा या ठिकाणी जवळपास 1,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP हिंगोली. तर SP हिंगोली या ठिकाणी 1,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. आणि बुलढाणामध्ये सुद्धा जवळपास 800-900 प्लस अर्ज एवढे गेले असेल. ठीक आहे. बुलढाणाचं सुद्धा नाव टाकण्यात आलं नाही चुकीनं. ठीक आहे. त्यानंतर SP लातूर आहे. तर SP लातूर या ठिकाणी 1,100 प्लस आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SP सिंधुदुर्ग या ठिकाणी 2,400 प्लस आतापर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे. त्यानंतर SP ठाणे आहे. तर SP ठाणे या ठिकाणी 2,600 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर SP नागपूर आहे. तर SP नागपूर या ठिकाणी 2,700 प्लस मुलांनी या ठिकाणी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे. तर पहा मित्रांनो, हे 22 घटकातील 22 जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे की 22 प्लस जिल्ह्याची माहिती सांगितली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आतापर्यंत अर्ज आले आहे. तर ही जे मित्रांनो संपूर्ण रिअल आहे मित्रांनो, एवढेच आतापर्यंत फॉर्म आलेले आहे. ठीक आहे.
आणि तुम्ही सुद्धा जर फॉर्म वगैरे भरला असेल तर व्हिडिओच्या खाली मित्रांनो कमेंट करायची की आतापर्यंत तुमचा जो टोकन नंबर आहे तो त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये जे मित्रांनो तुमच्यामुळे फायदा होणार आहे. ठीक आहे, तर एवढे जिल्ह्यात जे मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे 23 मार्च 2024 पर्यंत. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जवळपास 24+ मी तुम्हाला जिल्ह्यांची माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी दररोज जे आहे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट्स मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.